मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 83 नंबरचं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आज आपण जे काही लास्ट लेक्चरला आपण हेल्थ आणि डिसीजेस हे टॉपिक कंप्लीट करत आलो आहे. त्याच्यामधला आज लास्टचा टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत प्रोटोझोआमुळे होणारे डिसीजेस किंवा आदिजीवांमुळे होणारे रोग. ठीक आहे, याच्यामध्ये जो उरलेला एक कॅन्सरचा पार्ट आहे आणि तो तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये मी मेन्शन करून देते. आणि जे काही वर्मिन्थिक इन्फेक्शन आहे ते त्या वर्मिन्थिक इन्फेक्शनमध्ये फक्त एक चार्टच्या फॉर्मॅटमध्ये त्या नोट्स तुम्हाला मिळतील. ठीक आहे, आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासणं गरजेचं होतं आजचं जे आपण पाहतोय प्रोटोझोआ डिसीज, कारण त्याच्यावरती या एक्झामला ॲटलिस्ट 2 प्रश्न 2020ला 2 प्रश्न आधी तर विचारलेलेच आहेत. आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मलेरिया, जे तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं आहे की ते एका सायकलच्या फॉर्ममध्ये आपण ते अभ्यासणार आहोत. ठीक आहे, आज आपण डिस्कस करणार आहोत प्रोटोझोआमुळे होणारे डिसीज. प्रोटोझोआ ज्यांना आपण म्हणतोय आदिजीव. आदिजीव प्रोटोझोआमुळे होणारे रोग. सगळ्यात महत्त्वाचं प्रोटोझोआ हा जो ग्रुप आहे, आपण RH विटाकरनी दिलेलं जे 5 किंगडम क्लासिफिकेशन पाहिलेलं होतं, त्या 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये आपण 5 किंगडम पाहिलेल्या होत्या. जसं की सगळ्यात पहिली होती आपली किंगडम मोनेरा आहे, त्यानंतर प्रोटिस्टा आहे. त्या प्रोटिस्टामधलेच म्हणजे याच्यामध्ये बऱ्यापैकी हे जे डिसीजेस असतात ते होणारे असतात प्रोटिस्टमुळे आहे, बरोबर, प्रोटोझोआंमुळे होणारे. मग सगळ्यात पहिला डिसीज आज आपण स्टडी करणार आहोत तो आहे मलेरिया. मलेरियालाच आपण मराठीमध्ये म्हणतोय हिवताप आहे, बरोबर. मलेरिया किंवा ज्याला आपण म्हणतोय हिवताप होतो कशामुळे? कॉज्ड बाय, कोणामुळे होतो? प्रोटिस्ट आदिजीवांमुळे होणारा रोग आहे बरोबर. प्रोटिस्ट आहे, प्रोटोझोआंमुळे होणारा रोग आहे, आदिजीवांमुळे होणारा रोग आहे. पण आदिजीव हे कोणत्या प्रकारचे असतात? मोस्ट कॉमन जो मलेरिया आहे ना, आधी आपण ना या शब्दाचं मीनिंग समजून घेऊयात. मलेरियाचा अर्थ काय होतो? मलेरिया याचा अर्थ होतो MAL. या वर्डचा अर्थ असा होतो की एक असे जर का आपण याची फोड केली तर आपल्याला असा एक वर्ड मिळतो, माल प्लस एरिया. एरियाचा अर्थ इथे एअर असा घ्यायचा. म्हणजेच या शब्दाचा एकूण मिनिंग असा होतो की बॅड एअर. आणि बॅड एअर जी आहे असा हा त्याचा मिनिंग झाला. त्यावेळे असं जेव्हा हा डिसीज सुरू होत होता तेव्हा जनरली असं कन्सिडर केलं जायचं की हा अशुद्ध हवेमुळे वगैरे होणार आहे, त्याच्यामुळे याला त्यांनी मलेरिया असं म्हटलं गेलं. पण नंतर पुढे जाऊन जेव्हा याच्यावरती रिसर्च सुरू झाला, याचं खरं जे काही वेक्टर आहे किंवा याचा जो काही कॉझल ऑर्गॅनिझम आहे तो ॲक्च्युली शोधून काढला सायंटिस्ट होते रोनाल्ड रॉस. आता आपल्याला माहिती आहे की हा प्लाझ्मोडियममुळे होणारा रोग आहे. अजून आपण याला वेक्टर बॉर्न डिसीज असं म्हणतो. मलेरियाला अजून आपण वर्ड वापरतो वेक्टर बॉर्न डिसीज. वेक्टर बॉर्न याचा अर्थ असा होतो, वेक्टर बॉर्न डिसीजचा अर्थ असा होतो की हा ट्रान्समिशन होतं याचं कोणीतरी एखादा वेक्टर आहे. म्हणजे जसं आपण पॅथोजेन, तुम्हाला लास्ट लेक्चरला पण सांगितलं की आपल्याला डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम जे असतात त्यांना आपण पॅथोजेन असं म्हणतो. ते पॅथोजेन म्हणजे नेमके कोण असतात? वेक्टर्सचं काम करत असतात किंवा पॅरासाईट असतात. पॅरासाईट म्हणजेच एंडोपॅरासाईट असतील किंवा एक्टोपॅरासाईट असतील. आणि ते कशाचं काम करतायत? वेक्टरचं. वेक्टरचा अर्थ इन शॉर्ट काय घ्यायचा माहिती आहे का? ट्रान्समिटिंग एजंट. वेक्टरचा अर्थ घ्यायचा ट्रान्समिटिंग एजंट. काय ट्रान्समिटिंग एजंट? डिसीज ट्रान्समिटिंग एजंट. म्हणजे एखाद्या डिसीज्ड किंवा इन्फेक्टेड माणसाकडून एखाद्या हेल्दी निरोगी माणसाकडे तो व्हायरस आहे, तो बॅक्टेरिया आहे किंवा तो कोणताही एखादा इन्फेक्शियस फॅक्टर आहे त्याचं ट्रान्समिशन करणं. आणि तो करणारा घटक म्हणजे काय झाला? ट्रान्समिटिंग एजंट, ज्याला शॉर्टमध्ये आपण नाव दिलं वेक्टर असं आहे, बरोबर. म्हणून आपण या डिसीजला म्हणतो वेक्टर बॉर्न डिसीज. जर का हा वेक्टर बॉर्न डिसीज आहे तर मग ट्रान्समिटिंग एजंट कोणता आहे, बरोबर. आधी तर असं कन्सिडर केलं जायचं की बॅड एअर म्हणजे काही स्वॅम्प एरियाज असायचे, म्हणजे जिकडे असा चिखल खूप आहे, जास्त प्रमाणात नाही का अस्वच्छता भरपूर आहे,
अशा ठिकाणाहून हे रोग होतात असं आधी कन्सिडर केलं जायचं. ठीक आहे, कारण आपण पाहिलं आहे आधी की स्वॅम्प वगैरे जे ठिकाण आहे, सॉईल बॉर्न डिसीज आपण पाहिले की एखादा कट आहे आपल्याला, मग त्याच्या थ्रू ते इन्फेक्शन आपल्याला होतं आहे असं आधी कन्सिडर केलं जायचं मलेरियाच्या बाबतीत. पण रोनाल्ड रॉस या सायंटिस्टनी याचा वेक्टर नेमका कोणता आहे ते सांगून दिलं, आणि ते आहे फिमेल ॲनाफिलस. फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो. फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो की जे किंवा जी हा जो डिसीज आहे, मलेरिया हा जो डिसीज आहे तो स्प्रेड करते. आता मलेरिया हा डिसीज स्प्रेड करते का नाही, तर मलेरिया ज्यामुळे होतो ना त्या प्रोटोझोआचं ट्रान्समिशन करते. मग मलेरिया होणारे असे एकूण 4 प्रोटोझोआ आहेत. ठीक आहे, किंवा 4 प्रकारचे. ॲक्च्युली प्रोटोझोआ किंवा प्रोटिस्ट जे आहेत ना ते एकूण जवळजवळ 61 प्रकारचे आहेत, आणि त्यातले 4 जे आहेत ना त्या 4 आपल्याला तो डिसीज होऊ शकतो, मलेरिया होऊ शकतो. ठीक आहे, मग ते 4 कोणते कोणते त्याच्या आधी हे बघूयात. हे सगळ्यात महत्त्वाचा रिसर्च होता हं. जर का तू ऑलरेडी आपल्याला जेव्हा तो रोग होतोय कशामुळे हे कळतं ना, तेव्हाच त्याच्यावरती प्रॉपर अशी ट्रीटमेंट होते, नाही का. नेमकं त्याचा रिझन काय आहे ते होण्याचं हे जेव्हा कळतं तेव्हाच त्याच्यावर एक योग्य अशी ट्रीटमेंट आपल्याला मिळते. आणि इथे आधी तर असं म्हटलं जायचं की हा अशुद्ध हवेमुळे होतोय, पण तसं तर नव्हतं. मग मेन रिझन काय होतं की एका फिमेल ॲनाफिलस मॉस्किटोमुळे काय होतं, याचं ट्रान्समिशन होतं आहे. जसं की मी आधी सांगितलं, जिथे मॉस्किटो आहेत, म्हणजे वेक्टर कोण आहे, वेक्टर आहे फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो आहे, बरोबर. जे कोणी सांगितलं आपल्याला, रोनाल्ड रॉस यांनी सांगितलं. जेवढे काही मच्छर आपल्याला चावतात ते सगळे कसे असतात, फिमेल्स असतात का, कारण फिमेल आहेत, नॉन व्हेजिटेरियन, म्हणजेच त्यांना जास्त न्यूट्रिशन हवं आहे त्यांच्या पुढच्या जनरेशनसाठी, म्हणून त्या वॉर्म ब्लडेड ॲनिमल्सच्या ब्लडवरती किंवा बॉडी फ्लुइडवरती काय करतात, सर्वाईव्ह करतात, त्यांच्याकडून न्यूट्रिशन घेण्याचा प्रयत्न करतात. त्या उलट जे मेल्स असतात त्यांना कोणाला पुढे सर्वाईव्ह करायचं नसतं, त्यांचं काही या सिस्टीममध्ये रोल नाही आहे की त्यांना कोणाला तरी एखाद्या पुढच्या जनरेशनचं न्यूट्रिशन करायचं आहे असा, ते फिमेल करते आहे, बरोबर. सो मग मेल जे आहेत ते व्हेजिटेरियन असतात, ते सेल सॅपवरती सर्व्हाइव्ह करतात. म्हणजे झाडांमधून आपण एकदम असे मच्छर आपण जातोय त्या गर्दीत झाडांच्या, तर मग तिथून असे उडालेले आपल्याला दिसतात, ते सगळे कोणते असतात, मेल असतात. आपल्या घरामध्ये आपल्याला जे चावतात ते म्हणते उरलेले मेल जे आहेत ते बाजूला गुणगुण करून जातील, पण जे फिमेल असतात तर ते बाईट करतात आहे, बरोबर. पुढे आहे, यांना रोनाल्ड रॉस यांना या महत्त्वाच्या रिसर्चसाठी नोबेल प्राईजसुद्धा मिळालेलं होतं, कारण त्यांनी ऑलरेडी त्या रोगाचं जे मूळ होतं ते शोधून काढलेलं होतं. आता मलेरियाचा कॉझल ऑर्गॅनिझम नेमका कोणता आहे, जसं की मी आत्ता सांगितलं की 60 प्रकारचे असतात, पण 4 महत्त्वाचे आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला 4 स्पीसीज ऑफ प्लाझ्मोडियम मलेरियाची, किंवा हा जो प्रोटोझोआ आहे त्या प्रोटोझोआला आपण नाव काय देतो, मलेरियाच्या प्रोटोझोआ, त्याला आपण नाव देतोय प्लाझ्मोडियम. आणि प्लाझ्मोडियमच्या एकूण 60 स्पीसीज आहेत. त्या 60 स्पीसीजपैकी 4 ज्या स्पीसीज आहेत प्लाझ्मोडियमच्या त्या डिसीज कॉज करतात ह्युमन्समध्ये आहे, बरोबर. पहिली आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स, दुसरी आहे प्लाझ्मोडियम मलेरिया, त्याच्यानंतर आहे प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम, आणि लास्ट वन इज प्लाझ्मोडियम ओवेल. आता याच्यातलं बघा, जे सगळ्यात डिफिकल्टवालं नाव आहे ना, प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम, हे जे आहे ते आपल्यामध्ये डिसीज कॉज करतं. पण हे डिसीज जो असतो ना, हा वाला होणारा जो मलेरिया असतो तो एकदम सिव्हिअर लेवलचा असतो, म्हणजे अतिशय जास्त प्रमाणात होणारी इन्फेक्शन. इट मे म्हणजे त्याच्यामुळे डेथसुद्धा होऊ शकते, एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथसुद्धा होऊ शकते, सगळ्यात डेंजरसवाला आहे, बरोबर. आपण म्हणूया तिथे मोस्ट सिव्हिअर, सगळ्यात डेंजर, बरोबर आहे. त्यानंतर जो प्लाझ्मोडियम वायवॅक्स आहे, मोस्ट कॉमन सगळ्यांमध्ये जो काही आपल्याला होतो ना तो वाला असतो, तो प्लाझ्मोडियम वायवॅक्समुळे असतो. लक्षात ठेवा हे फक्त, कारण आपल्याला बऱ्यापैकी जे बुक्स आहेत ना त्यांच्यामध्ये आपल्याला दिलं नाही आहे, स्टेट बोर्डमध्ये हे 4ही आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे, की या 4 प्लाझ्मोडियमच्या स्पीसीज आहेत की ज्यांच्यामुळे मलेरिया होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यातली मोस्ट कॉमनवाली आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स. जनरली आपण बुक्स पाहतो त्याच्यामध्ये फक्त प्लाझ्मोडियम वायवॅक्स दिले,
पण लक्षात ठेवा तसं नाही आहे. प्लाझ्मोडियमची ही जी वायवॅक्सवाली स्पीसीज आहे ती मोस्ट कॉमन आहे, पण सगळ्यात सिव्हिअरवाली जी आहे की ज्याच्यामुळे डेथसुद्धा होऊ शकते, बरोबर आहे, ती आहे प्लाझ्मोडियम फॅल्सिपारम. हे लक्षात ठेवायचं. आता अजूनही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघा हां, की याचा मोड ऑफ ट्रान्समिशन आपण पाहिलं की कोणता आहे, फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो. नंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा की हे जे आहे किंवा मलेरिया जो डिसीज आहे त्या मलेरिया डिसीजकडे 2 होस्ट असतात. आता ते 2 होस्ट कोणते? मलेरिया याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, सगळ्यात पहिल्यांदा इफेक्ट करणारा ऑर्गन आहे लिव्हर. कोणता आहे? लिव्हर, म्हणजे आपलं यकृत. सगळ्यात पहिला परिणाम कशावरती होईल? आपल्या यकृतावर होईल. दुसरा पुढे जाऊन सेकंड इफेक्ट कशावरती होईल? आपल्या RBCsवरती, आपल्या लाल रक्तपेशींवरती. यांनाच आपण म्हणतो इरिथ्रोसाइट्स. यांनाच आपण म्हणतो इरिथ्रोसाइट्स असं. 2 आपले असे ऑर्गन किंवा सेल्स कळाल्या की ज्यांच्यावरती इफेक्ट होतो या मलेरिया किंवा प्लाझ्मोडियम किंवा या प्रोटोझोआचा आहे, बरोबर. सगळ्यात पहिली आहे लिव्हर किंवा यकृत आणि दुसरं आहे RBCs किंवा लाल रक्तपेशी. कशा पद्धतीने इफेक्ट करतो बघा. आता मोस्ट कॉमन जो आपण अभ्यासतोय तो आज आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स. कशा पद्धतीने? कारण सगळ्यांमध्ये बऱ्यापैकी तो आढळतो. दुसरा आहे पुढे तर त्याच्यामुळे तर डेथ होणार आहे, ठीक आहे. मोस्ट कॉमनवाला आपण अभ्यासूयात प्लाझ्मोडियम वायवॅक्स. जसं की मी आत्ता म्हणाले 2 होस्ट असतात, कारण यांच्यामध्येच आपल्याला ते सायकल पाहायचं आहे. 2 होस्ट असतात. पहिला आहे ह्युमन म्हणजे आपण, आणि दुसरे जे आहेत ते आहेत मॉस्किटो. मॉस्किटोमध्ये कोण? फिमेल ॲनाफिलस. फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो. आता लक्षात घ्या, ही जी केस आहे ना ती काहीशी अशी आहे की आधी कोंबडी की आधी अंड, ठीक आहे ना, या टाईपची ही कंडिशन आहे. म्हणजेच प्रायमरी होस्ट कोण? ही वाली. जसं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर नाही ना देता येत की आधी कोंबडी किंवा आधी अंड, तसंच अगदी ह्याचं आहे, हे रिलेशन आहे की ह्युमन हा प्रायमरी सोर्स आहे, प्रायमरी होस्ट आहे, की ॲनाफिलस ही प्रायमरी सोर्स आहे. मच्छर पहिला सोर्स आहे की ह्युमन पहिला सोर्स आहे, ते तुम्हाला कळेल. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपण पडायचंच नाही आहे. इन जनरल असं लक्षात ठेवा की ह्युमन असू शकतो, कारण मोस्ट डॉमिनंट जे आहेत ते आहेत ह्युमन, ठीक आहे. पण याचं उत्तर काय आपण नाही देऊ शकत की प्रायमरी सोर्स याचा किंवा होस्ट, सोर्स नाही, सोर्स चुकून आलं, प्रायमरी होस्ट कोणता आहे ते. फक्त एवढं लक्षात ठेवा, याचे किंवा मलेरियाचे होस्ट किती असतात? 2 होस्ट असतात. म्हणजे दोघांच्या शरीरामध्ये ते राहू शकतं. ज्यांच्या शरीरामध्ये राहून एखादा काय म्हणू शकतो आपण, पॅथोजेन वाढू शकतो ना, त्या शरीराला किंवा त्या ऑर्गॅनिझमला आपण होस्ट असं म्हणतो. 2 होस्ट असल्यामुळे आपण मलेरिया हा डायजेनेटिक आहे असं पण म्हणतो. मलेरिया हा डायजेनेटिक आहे असंही आपण म्हणतो. आहे क्लिअर इथंपर्यंत? आता जाऊयात सायकलकडे. सायकल काहीसं थोडंसं इंटरेस्टिंग आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय होतं बघा, लिव्हर. लिव्हरमध्ये जाणार आहे कोण? जाणार आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स. प्लाझ्मोडियम वायवॅक्स कुठे? आधी सगळ्यात लिव्हरमध्ये गेला. लिव्हरमधल्या सेल्स असतात, लिव्हरमधल्या सेल्सना इन्फेक्ट करेल. सेल्सना इन्फेक्ट केल्यानंतर काय होईल? ज्या सेलमध्ये त्या वाढत आहेत त्यांच्यामध्ये ते स्वतःचं फर्टिलायझेशन सुरू करतील. फर्टिलायझेशन सुरू केलं म्हणजेच ज्याला आपण मल्टिपल फ्युजन असं म्हणूया, डेव्हलपमेंट सुरू करतात. मल्टिपल फ्युजन सुरू झालं, जसं की मी लास्ट लेक्चरला एक्झाम्पल दिलं, एखादा फुगा आहे त्याच्यामध्ये आपण पाणी भरत चाललोय, त्याच्या कपॅसिटीच्या बाहेर गेल्यावर ते फुटणार आहे. सेम त्या ज्या लिव्हरच्या सेल्स आहेत त्या बर्स्ट होत आहेत. लिव्हरच्या सेल बर्स्ट झाल्या म्हणजेच त्या आता ब्लडमध्ये मिक्स व्हायला मोकळ्या झाल्या. ब्लडमध्ये मिक्स झाल्या, ब्लडमध्ये आहेत RBC, दुसरा ऑर्गन. RBCकडे गेल्या, RBCमध्ये पुन्हा मल्टिप्लिकेशन चालू केलं. पुन्हा मल्टिप्लिकेशन चालू केल्याच्या नंतर एक स्टेज अशी येईल की त्या पुन्हा तिथे RBC रप्चर होतील. का? कारण त्यांच्यामध्ये भरपूर सारे तयार झालेले आहेत, त्यांचे स्पोरोझॉइड्स तयार झालेले आहेत, आहे बरोबर. मग ते रप्चर होण्यासाठी, बाहेर येण्यासाठी ते काय होणार आहे? RBC रप्चर होणार आहे. म्हणजे इकडे RBC सुद्धा काय होते? रप्चर होते.
आहे बरोबर. इरिथ्रोसाइट्सचं रप्चर होतं आणि जेव्हा या RBC रप्चर होतात किंवा तेव्हा ज्या तुटतात तेव्हा त्यांच्यामधून एक केमिकल बाहेर येतं ज्याला आपण हिमोजॉईन असं म्हणतो, जो प्रश्न आत्ता आपल्या 2020च्या कंबाईनला विचारलेला होता. आहे बरोबर की आपल्याला सतत 2 दिवसांनी 3 दिवसांनी ताप येऊन थंडी वाजणं हे मलेरियाचं लक्षण आहे आणि याच्यासाठी खालीलपैकी कोणतं असं केमिकल आहे जे रिस्पॉन्सिबल आहे, आणि त्याचा आन्सर होतं हिमोजॉईन. एक डिस्कस करूया ते डिटेलमध्ये ते सायकल, ठीक आहे, की जेव्हा तुम्हाला ते व्यवस्थितपणे कळेल. आता बघा सायकल पाहताना सगळ्यात पहिल्यांदा अजून एक रिझर्वायर होस्ट सुद्धा असतो, मंकी. आहे बरोबर, माकड. पण माकडामध्ये ते डिसीज नाही कॉज करत. रिझर्वायर होस्ट म्हणजे फक्त रिझर्व करून ठेवणं. कोणाला? प्लाझ्मोडियम वायवॅक्सला, त्या प्रोटोझोआला, ठीक आहे. पण त्या माकडाला जाऊन कोणता मच्छर चावला ना, तर मग मच्छरमध्ये मात्र त्याचं रिप्रोडक्शन सुरू होतं. आहे 2 केसेस नेहमी लक्षात ठेवायच्या. कोणत्या? 2 होस्ट कोणते सांगितले? पहिलं सांगितलं मी ह्युमन आणि दुसरे सांगितले मॉस्किटो. मॉस्किटो म्हणजे ॲनाफिलस. आहे बरोबर. ह्युमन्समध्ये जे होतं ना ते कसं असतं? असेक्शुअल प्रोडक्शन होतं, म्हणजे त्यांची असेक्शुअल वाढ होते, अलैंगिक प्रजनन होतं. आणि ॲनाफिलसमध्ये जे होतं ना, गॅमेट्स जे आहेत ते ॲनाफिलसमध्ये तयार होतात, झायगोट जे आहे ते ॲनाफिलसमध्ये तयार होतं. म्हणून सेक्शुअलवालं जे आहे ना ते इकडे लक्षात घ्यायचं, ॲनाफिलसमध्ये होणार आहे. ह्युमन्समध्ये होतं ते कसं असतं? असेक्शुअल असतं. सायकल बघूयात. हां, ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कन्सिडर करा, एखादा मच्छर येऊन चावला. आहे बरोबर. मच्छर येऊन चावतोय म्हणजे काय होतंय? जी सलायवा असणार आहे त्या मच्छरची, जी लाळ असणार आहे ती कुठे ना कुठेतरी आपल्या ब्लडमध्ये इंजेक्ट केली जाते. आहे बरोबर. जो मच्छर आहे तो काय कॅरी करतोय? वेक्टर आहे, म्हणजे ॲनाफिलस डासाची मादी आहे असं कन्सिडर करूया. तो वेक्टर आहे म्हणजे त्याच्याकडे कोणता प्रोटोझोआ असणार आहेत? प्लाझ्मोडियम वायवॅक्स असणार आहे. जेव्हा हा मच्छर इथे आपल्याला चावला तेव्हा त्याने आपल्या शरीरामध्ये काय सोडले? स्पोरोझॉइट्स सोडले. काय सोडले? स्पोरोझॉइट्स. नावं थोडी कठीण आहेत. त्यांनी काय सोडले? सगळ्यात पहिल्यांदा स्पोरोझॉइट्स सोडले. आहे बरोबर. आता हे जे स्पोरोझॉइट्स आहेत त्यांनाच आपण म्हणतोय इन्फेक्टिंग स्टेज. सगळ्यात पहिली मानवामध्ये इन्फेक्ट करणारी जी स्टेज आहे ती आहे स्पोरोझॉइट्स ही. आहे बरोबर. मग सगळ्यात पहिल्यांदा त्या मच्छरकडून आपल्या शरीरामध्ये सोडले गेले स्पोरोझॉइट्स. हे जे स्पोरोझॉइट्स आहेत ते स्पोरोझॉइट्स पुढे गेले आपल्या लिव्हरमध्ये. कुठे जाणार आहेत ते? पुढे कुठे गेले? लिव्हरमध्ये गेले. आहे बरोबर. लिव्हरमध्ये कोणत्या सेल्स असतात? लिव्हरमध्ये ज्या सेल्स असतात त्या सेल्सना आपण म्हणतो हिपॅटोसाइट्स. हिपॅटोसाइट्स. कुफर वगैरे सेल नाही, फॅगोसायटिक सेल लिव्हरमधल्या म्हणजे कुफर सेल्स झाल्या. नंतर बायजूस तयार करणाऱ्या हिपॅटिक सेल्स झाल्या. ठीक आहे. आणि इतर ज्या सेल्स आहेत त्यांना आपण हिपॅटोसाइट्स असं म्हणतोय. सेलसाठी आपण टर्म वापरतो साइट्स ही. मग लिव्हरमध्ये असलेल्या ज्या हिपॅटोसाइट्स सेल आहेत त्या सेल्सना हे काय करतात? त्या सेल्समध्ये हे स्पोरोझॉइट्स एंट्री मारतात. इकडे त्या स्पोरोझॉइट्सने एंट्री मारली. स्पोरोझॉइट्सनी इकडे एंट्री मारल्याच्या नंतर इथे स्वतःचं मल्टिप्लिकेशन सुरू केलं. आहे बरोबर. मग एक हिपॅटोसाइट आहे, त्या एका हिपॅटोसाइट्समध्ये यांचं मल्टिपल फ्युजन झालेलं आहे. बरोबर आहे. एका हिपॅटोसाइटमध्ये यांचं मल्टिपल फ्युजन झालं. ती सेल काय होणार आहे? फुटणार आहे, बर्स्ट झाली. एखादी सेल जी आहे ती काय झाली? बर्स्ट झाली. मग ही फुटलेल्या सेलला आपण काय म्हणतो? फुटलेल्या सेल्सना आपण म्हणतो मीरोझॉइट्स असं म्हणतो. फुटलेल्या सेल्सना आपण म्हणतो मीरोझॉइट्स. हे सगळं स्टेट बोर्डमध्ये आपल्याला एक सायकल दिलेलं आहे. ठीक आहे. फुटलेली जी सेल आहे ती आहे मीरोझॉइट्स. या मीरोझॉइट्स पुढे बाहेर आल्या जेव्हा त्या लिव्हरमधून फुटतायत ना, लिव्हरमध्ये फुटल्या. ॲक्च्युली असं होतं बघा, मलेरिया आपण इन जनरल असं म्हणतो की आपल्याला एकदा झाला तर पुन्हा होणार नाही असं काही नाही.
ठीक आहे ना. एकदा झाल्यानंतर मलेरिया चान्सेस असतात की आपल्याला दुसऱ्यांदा होईल, तिसऱ्यांदा होईल. त्याचं रिझन हे एक आहे, जर का ही सेल फुटली आहे ना, मग याच्यामधून पुन्हा हे जे स्पोरोझोइट्स बाहेर आलेत, पुन्हा जे ते इन्फेक्टेड बाहेर आलेत, ते इन्फेक्टेड पुन्हा दुसऱ्या लिव्हरमधल्या सेलकडे जातील आणि त्या दुसऱ्या लिव्हरच्या सेलला इन्फेक्ट करतील. ठीक आहे. मग जर का दुसऱ्या लिव्हरच्या सेलकडे गेले ना, मग हे सायकल कंप्लीट होईपर्यंत पुन्हा तो वेळ जातोच आहे ना, बरोबर. मग त्या वेळेनंतर पुन्हा चान्सेस असतात की आपल्याला तो मलेरिया होऊ शकतो असे. ठीक आहे. पण आता ही कंडिशन आपण नको कन्सिडर करूयात. आपण असं समजूयात की ही जर का फुटली, एखादी हिपॅटोसाईट फुटली, त्या हिपॅटोसाईट्समधून मिरोझोइट्स बाहेर आले, बाहेर आलेले मिरोझोइट्सनी एंट्री मारली, कोणाकडे एंट्री मारली, मिरोझोइट्सनी एंट्री मारली आपल्या लाल रक्तपेशींकडे, आपल्या RBCजकडे एंट्री मारली. हे काय आहे, RBC आहे, बरोबर. RBCजकडे पुन्हा हिमोग्लोबिनसारखे एक लहान लहान पार्टिकल्स असतात आहे, बरोबर. RBCजमध्ये पुन्हा ही मिरोझोइट्स वाढायला सुरुवात होते. जेव्हा ही मिरोझोइट्स अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाढतील तेव्हा RBCचा शेपच चेंज करून टाकतात. तो शेप झाला एक राऊंड शेप आहे, बरोबर. RBCमध्ये पुन्हा हा एक शेप झाला RBCचा राऊंड शेप. ही RBCच आहे, पण कशी शेप चेंज झाला, याची संख्या वाढल्यामुळे झाली राऊंड शेप. RBCजमध्ये या वाढल्या तेव्हा आपण यांना म्हणतो ट्रोफोझॉइट्स असं म्हणतो. जेव्हा RBCजमध्ये ही संख्या वाढते तेव्हा आपण त्यांना म्हणतो ट्रोफोझॉइट्स. RBCजमध्ये ही संख्या वाढल्यानंतर आपण त्यांना म्हणतो ट्रोफोझॉइट्स. आता काय होते, RBC रप्चर होते. आता पुढची कंडिशन येते, ती म्हणजे ही जी RBC आहे ती काय होणार आहे, रप्चर होणार आहे. RBC जी तुटते, आणि जेव्हा आता ही RBC तुटेल किंवा RBCचं ब्रेकडाऊन होईल तेव्हा या प्रोसेसला आपण काय म्हणतो, इरिथ्रोसाइटिक स्किझोइनी. इरिथ्रोसाइटिक स्किझोन्स. म्हणजे आता RBCचं ब्रेकडाऊन झालेलं आहे. RBCचं ब्रेकडाऊन झालं म्हणजे या सगळ्या सेल्स बाहेर येणार आहेत, पण त्याच्यासोबतच अजून एक केमिकल रिलीज केलं जातं, अजून एक सबस्टन्स रिलीज केला जातो, आणि त्या सबस्टन्सला म्हणतो, एक टॉक्झिन रिलीज केलं जातं. आणि ते टॉक्झिन कोणतं असतं, ते टॉक्झिन असतं हिमोझोइन. आणि याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला होता की जे टॉक्झिन रिलीज केलं जातं ते कोणतं, ते असतं हिमोझोइन. आता मात्र हे रिलीज झालं ना हिमोझोइन, किंवा आपल्यामध्ये ताप भरणं, थंडी वाजणं, अशा पद्धतीचे जे सिम्पटम्स असतात ना ते आपल्याला दिसायला सुरुवात होते. ठीक आहे. म्हणजे ही जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसला जवळजवळ साधारणपणे 3 ते 4 दिवस जात असतात की आपल्याला मग ही जर का प्रोसेस समजा कन्सिडर करा, गरजेचं नाही आहे की इथे एखादी RBC रप्चर झाली, RBC रप्चर झाल्यानंतर जे हिमोझोइन रिलीज होतं आहे, या इथून बाहेर पडलेले जे ट्रोफोझॉइड आहेत ते ट्रोफोझॉइड पुन्हा दुसऱ्या RBCमध्ये जाऊ शकतात आहे, बरोबर. पुन्हा ते दुसऱ्या RBCमध्ये जातात, दुसऱ्या RBCजमध्ये आपली कॉलनी वाढवतात, कॉलनी वाढली, पुन्हा RBCचा शेप राऊंड होतोय, याचं पुन्हा रप्चर होतंय, पुन्हा रिलीज होतंय हिमोझोइन. म्हणून सतत आपल्याला 3 दिवसांनी ताप भरणं, थंडी वाजणं, पुन्हा 3 दिवसांनी ताप भरणं, थंडी वाजणं, यांच्यासारखी जी लक्षणं आहेत ना ही दिसून येतात. आणि आपला प्रश्न असाच होता की मलेरियामधली जी ही स्टेज आहे की 2 ते 3 दिवसांनी किंवा 3 ते 4 दिवसांनी आपल्याला पुन्हा ताप भरणं आहे, थंडी वाजणं आहे, यांच्यासारखं लक्षण दिसून येतं. आणि याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असलेलं केमिकल कोणतं, तर ते केमिकल आहे हिमोझोइन. उरलेले जे काही ऑप्शन होते, इंटरफेरॉन होतं, इंटरल्युकिन होतं, ते तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे की इंटरफेरॉन केव्हा रिलीज केलं जातं, इंटरल्युकिन केव्हा रिलीज केलं जातं. ठीक आहे. पुढे आपण गेलो की इथे RBC आता रप्चर झाल्या, ही स्टेज कधी होते, 2 ते 4 दिवस लागतात या स्टेजला आहे, बरोबर. आता इथे ह्युमन्समधल्या ज्या केस होत्या, ह्युमन्समधल्या त्या कंप्लीट झाल्या. आत्तापर्यंत इथे होत होतं असेक्शुअलवालं, जे काही डेव्हलपमेंट होत होती ती होती असेक्शुअलवाली. आता इकडे पुढे तयार होत आहे तर गॅमेटोसाइट्स, म्हणजे इकडे थोडंसं आणायला, इथे पुढे तयार झाल्या गॅमेटोसाइट्स. या गॅमेटोसाइट्स तयार कुठे झालेत, ह्युमन्समध्येच तयार झालेत. ठीक आहे, ह्युमन्समध्येच तयार झालेत. आता या ह्युमनला ज्याच्यामध्ये हे ऑलरेडी इन्फेक्शन झालेलं आहे त्या मानवाला एखादा मच्छर येऊन चावला, तो मच्छर येऊन चावल्याच्या नंतर पुन्हा हे जे काही मॉस्किटोच्या जातात गट्समध्ये,
एंटर्स इन गट ऑफ मॉस्किटो. आतड्यांमध्ये जातात त्या मच्छरच्या. मच्छर म्हणजे कोणता असणार आहे? ॲनाफिलस डासाची मादी. त्याच्या जाऊन आतड्यामध्ये गेले की तिकडे पुन्हा त्यांची डेव्हलपमेंट सुरू होते. गॅमेटोसाइट्स आहेत. गॅमेटोसाइट्स पुन्हा काय होणार आहेत? डिव्हिजन करतील, तयार करतील गॅमेट्स तयार केले. गॅमेट्स एकत्र आले की त्यांनी तयार केलं झायगोट. गॅमेट्स एकत्र आले, त्यांनी तयार केले झायगोट. आणि झायगोट म्हणजेच काय झालं? स्पोरोझोइड्स तयार केले. त्या झायगोटचं पुढे रप्चर झाल्यानंतर काय तयार होत आहेत? हेच स्पोरोझोइड्स तयार होत आहेत, जे आपण इथे म्हटले आहे, बरोबर. आणि हे तयार झालेले जे स्पोरोझोइड्स आहेत ते स्पोरोझोइड्स या मॉस्किटोच्या इथे तयार झाले स्पोरोझोइड्स. आणि हे स्पोरोझोइड्स कुठे जातात? त्या मॉस्किटोच्या सलायवामध्ये जातात. तर सलायवरी ग्लँड्समध्ये जातात. हा वाला जो एरिया आहे तो आहे मॉस्किटोशी रिलेटेड. हा वाला जो एरिया आहे तो आहे मॉस्किटोशी रिलेटेड आहे, बरोबर. हा वाला जो होता तो होता ह्युमन्सशी रिलेटेड. मग आता इथे प्रश्न असा पडतो की मच्छर चावल्याशिवाय तर ही पुढची क्रिया होत नाही आहे, आणि ही पुढची झाल्याशिवाय तर मच्छर इथे चावल्याशिवाय मग मच्छरमध्ये हे पुढचं होत नाही आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ही केस अशी आहे की कोंबडी आधी की अंड आधी, त्या टाईपमध्ये की प्रायमरी जो होस्ट आहे तो नेमका कोण, याचं उत्तर देणं थोडंसं कठीण होऊन जातं. सो तिकडे जाऊयातच नको त्या कन्फ्युजनकडे. आपल्याला हिमोझोईनवरती प्रश्न विचारला आहे. कंडिशन लक्षात ठेवा, 2. ह्युमन्समध्ये होणारं सेक्शुअल असेल आणि याच्यामध्ये होणारं असेल ते असेल मॉस्किटोजमध्ये होणारं कोणतं असेल? सेक्शुअल. का सेक्शुअल? कारण झायगोट कुठे तयार होतं आहे? मॉस्किटोमध्ये तयार होतं आहे. मॉस्किटोच्या गट्समध्ये, आतड्यांमध्ये तयार होते. क्लिअर ही कंडिशन. आणि मग सलायवरी ग्लँड्समधून पुन्हा ते कुठे जाणार आहे? सलायवरी ग्लँड्समधून ह्युमन्समध्ये जाणार आहे. ज्या हेल्दी ह्युमनला हा मॉस्किटो बाईट करेल त्यांच्यामध्ये हे स्ट्रक्चर जाणार आहे. क्लिअर इथंपर्यंत? ठीक आहे. एका चार्टच्या फॉर्मॅटमध्ये आपण हे लिहून बघूयात, कारण आपल्याला याच्या स्टेजेस लिहायचे. हे कळाले तुम्हाला. पूर्ण सायकल जे आहे ते तुम्हाला व्यवस्थितपणे मी दाखवले. काय झालं बघा, पुन्हा एका चार्ट फॉर्मॅटमध्ये लिहिताना आपण बघू. हां, हे जे स्पोरोझोइड्स आहेत, मच्छर चावल्यावर आपल्या शरीरामध्ये एंट्री मारली कोणी? स्पोरोझोइड्सनी. बारीक 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 ड्रॉपलेट असं लक्षात ठेवा, म्हणजे स्पोरोझोइड. स्पोरोझोइड डायरेक्ट कुठे जातात? लिव्हरमध्ये. लिव्हरमध्ये गेले, एका सेलमध्ये गेले लिव्हरच्या सेलला आपण म्हटलं हिपॅटोसाइट. हिपॅटोसाइटमध्ये गेल्यानंतर वाढले वाढले वाढले, त्यांना आपण म्हणालो मिरोझोइड्स आहे, बरोबर. ती सेल काय झाली? फुटली. लिव्हरची सेल फुटली, बाहेर आली आणि मिक्स कोणामध्ये झाली? ब्लडमध्ये मिक्स झाली. ब्लडमध्ये कोण आहे? RBC आहे. ब्लडमध्ये मिक्स झाल्यावर RBCमध्ये एंट्री मारली. RBCमध्ये एंट्री मारल्यावर पुन्हा कॉलनी तयार केली. एवढी कॉलनी तयार केली की RBCचा शेप कसा झाला? राऊंड झाला. आता असं म्हटलं जातं की ज्यांच्यामध्ये मलेरिया होणाऱ्यांना RBCचं किंवा ॲनिमिया होण्याचे चान्सेस जास्त असतात. पण इथे ना अजून एक महत्त्वाचं आहे गोष्ट, की ज्यांच्यामध्ये सिकल सेलवाले जे आहेत ना, त्या सगळ्यांमध्येच हा ॲनिमिया होतो असं नाही का. ॲनिमिया आपण कशाला म्हणतो? की ज्यांच्यामध्ये RBCचं प्रमाण कमी आहे किंवा RBCची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी झालेली आहे, त्यांना हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे. कारण RBCमधला ऑक्सिजन वाहून नेणारा घटक कोणता? रेस्पायरेटरी पिगमेंट कोणतं? हिमोग्लोबिन हे पिगमेंट आहे, मग ते कमी होतं. पण तिकडे सुद्धा आहे जे हेट्रोझायगोट्स असतात ना, किंवा ज्यांना आपण हेट्रोझायगोट म्हणतो, म्हणजे सिकल सेल, त्यांच्यामध्ये ते चान्सेस ॲनिमियाचे जास्त असतात. अदरवाईज जर का ते मोनोझायगोटवाले असतील तर त्यांच्यामध्ये ते चान्सेस होत नाही. ठीक आहे. जरी सिकल सेल ॲनिमियावाले असले तरीसुद्धा मलेरिया त्यांना होतोच असं नाही. पण जर का हेट्रोझायगोटवाले असतील तर होतो, मोनोझायगोटवाले असतील तर नाही होत. हे पुढे लक्षात आपण पुढे एका चार्टच्या फॉर्मॅटमध्ये बघूयात, मग तुम्हाला ते व्यवस्थितपणे कळेल. बघा, हे नोट डाऊन करून घेतलं असेल किंवा बॅक जाऊन पुन्हा एखादा स्क्रीनशॉट घ्यायचा. सगळ्यात पहिलं बघा, डिसीज कशामुळे होतोय? कोण? मॉस्किटो बाईट आहे, बरोबर. इकडे लिहूयात आपण. मॉस्किटो बाईट आपल्याला मच्छर चावला, मच्छरनी रिलीज केले स्पोरोझोइड्स रिलीज इनटू
लिव्हर, लिव्हर म्हणूयात कारण लिव्हर अटॅक करणारा पहिला ऑर्गन आहे. लिव्हरमध्ये गेले, लिव्हरमध्ये काय घडवून आणलं त्यांनी? लिव्हरमध्ये घडवून आणलं असेक्शुअल रिप्रोडक्शन. लिव्हरमध्ये घडवून आणलं असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन झाल्यानंतर पुढची स्टेज असते ती असते मल्टिपल फिजन. रिप्रोडक्शन झालं म्हणजे संख्या वाढणार आहे. कोणती असणार आहे? त्या प्रोसेसला आपण म्हणतोय मल्टिपल फिजन असं. मल्टिपल फिजन झालं, हिपॅटोसाईट जी आहे ती हिपॅटोसाईट काय झाली? बर्स्ट झाली, फुटली. बर्स्टिंग ऑफ हिपॅटोसाईट. हिपॅटोसाईट, हिपॅट ही टर्म आपण वापरतो लिव्हरसाठी आणि लिव्हरची सेल म्हणून आपण याला म्हणतोय हिपॅटोसाईट. बर्स्टिंग ऑफ हिपॅटोसाईट. हिपॅटोसाईट ब्रेक झाली. हिपॅटोसाईटनी बाहेर काय टाकले? मीरोझॉइट्स बाहेर टाकले. हिपॅटोसाईट्सनी मीरोझॉइट्स बाहेर टाकले. हे जे मीरोझॉइट्स आहेत या मीरोझॉइट्सनी एंट्री कुठे मारली? एंटर इंटू आरबीसीज. एंटर इंटू आरबीसीज. आरबीसीजमध्ये एंट्री मारली, सुरुवात केली डेव्हलपमेंटला. स्टार्ट मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन सुरू केलं. मल्टिप्लिकेशन सुरू केलं, या प्रोसेसला आपण काय म्हणतो? या प्रोसेसला आपण म्हणतो इरिथ्रोसाइटिक स्किझोगॅमी. इरिथ्रोसाइटिक स्किझोगॅमी असं आपण या प्रोसेसला म्हणतो. मल्टिप्लिकेशन स्टार्ट केलं, आरबीसीचा शेप बदलला. आरबीसीचा शेप बदलला, आरबीसीचं रप्चर होतं. बर्स्टिंग ऑफ आरबीसी. बर्स्टिंग ऑफ आरबीसी. आरबीसीचं रप्चर झालं, आरबीसी फुटली. आपण पुढे गेलो. आरबीसी फुटल्याच्या नंतर लाल रक्तपेशी फुटली. लाल रक्तपेशीने रिलीज केलं एक केमिकल. एक केमिकल रिलीज केलं, त्या केमिकलला आपण म्हणालो रिलीज. काय रिलीज केलं? हिमोझोइन. हिमोझोइन रिलीज केलं आणि हिमोझोइन रिस्पॉन्सिबल असतं कशासाठी? इन्फेक्ट अदर आरबीसीज. इन्फेक्ट अदर आरबीसीज म्हणजे इतर आरबीसीजना सुद्धा काय केलं? इन्फेक्ट केलं. मग आता अदर आरबीसीजमध्ये पुन्हा इथून पुढची प्रोसेस होते. कुठून? इथून बघा. अदर आरबीसीजमध्ये इथून पुन्हा पुढची प्रोसेस होते. मल्टिप्लिकेशन, रप्चर, हिमोझोइन रिलीज. मल्टिप्लिकेशन, रप्चर, रिलीज ऑफ हिमोझोइन आहे, बरोबर. आणि अशा पद्धतीने ही प्रोसेस पुढे कंटिन्यू होईल. आता आरबीसी रप्चर झाली, पुढे काय तयार होणार आहे? गॅमेटोसाइट्स तयार होणार आहे. म्हणजे इकडे काय तयार झाले? सेम सायकल रिपीट होणार, जसं मी इथे म्हणाले. मग इथे मी म्हणू का? रिपिटेशन ऑफ सेम सायकल. रिपिटेशन ऑफ सेम सायकल. आणि हे रिपिटेशन झाल्यामुळे काय होतं आहे? पुन्हा नवीन हे पुन्हा 3 दिवसांनी ताप भरणं, 4 दिवसांनी ताप भरणं, अशा पद्धतीच्या केसेस होतात. आता बघा इथे एका ब्लॉकमध्ये आपण जे 4 हे पाहिलेले होते ना, कोणते 4 होते? सगळ्यात पहिलं होतं प्लाझ्मोडियम वायवॅक्स. इन्क्युबेशन पिरियड बघायचा आहे आपल्याला. यांचा इन्क्युबेशन पिरियड म्हणजे पुन्हा किती दिवसांमध्ये दुसऱ्या सेलला इन्फेक्ट करतील ते आपल्याला बघायचे. प्लाझ्मोडियम वायवॅक्स किती दिवसात करेल? दुसरं होतं प्लाझ्मोडियम ओवेल. तिसरं होतं प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम. आणि चौथं होतं प्लाझ्मोडियम मलेरिया आहे, बरोबर. याच्यामधल्या ज्या पहिल्या 3 आहेत, पहिले 3 प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओवेल, प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम, या तिन्हींचा इन्क्युबेशन पिरियड असतो 48 अवर्सचा. 48 अवर्स आहे, बरोबर. आणि जे लास्टवाला आहे ना मलेरियावालं, त्याचा असतो 72 अवर्सचा. त्याचा जो असतो पिरियड, इन्क्युबेशन पिरियड, तो असतो 72 अवर्सचा. मग डेज किती होत आहेत बघा? 42 म्हणजे इकडे झाले 2 डेज, इथे पण झाले 2 डेज, इथे पण झाले 2 डेज, आणि इथे होतात 3 डेज आहे, बरोबर. 48 आणि 43 डेज होतात, नाही का. म्हणून आपल्याला जो काही ताप भरतो 2 दिवसांच्या नंतर ही प्रोसेस होते ना. 2 दिवसांच्या नंतर याचं रप्चर होणार आहे आणि मग तेव्हा हिमोझोइन रिलीज झालं ना, मग आपल्याला ताप भरतो. मग 2 दिवसांच्या पुढचा
तिसरा दिवस, म्हणून आपल्याला ताप भरेल तो केव्हा भरेल? तिसऱ्या दिवशी. या तिन्ही कंडिशनच्या इन्फेक्शनमध्ये आपल्याला तिसऱ्या दिवशी ताप भरतोय, याच्यामध्ये आपल्याला चौथ्या दिवशी ताप भरतोय. म्हणून आपण म्हणालो तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी पुन्हा ताप भरणं. क्लिअर इथंपर्यंत? 2 दिवसांनी फुटणार आहे, म्हणजे 2 दिवसांच्या नंतरचा दिवस कुठला आहे? 48 दिवसच्या नंतर. 48 तास हे सगळंच तयार होण्यामध्येच जाणार आहेत आणि त्याच्यानंतर यांचं रप्चर होणार आहे, म्हणजे तिसऱ्या दिवशी हे ब्रेक झाले, आपल्याला ताप भरतोय, फीवर येतोय आपल्याला. आहे क्लिअर? पुढे आपण गेलो, हे सेम सायकल रिपीट झालं, म्हणजे RBC बर्स्ट झाल्या. RBC बर्स्ट झाल्यानंतर RBCजनी तयार केले गॅमेटोसाइट. RBCजनी तयार केले गॅमेटोसाइट्स. आणि हे जे गॅमेटोसाइट्स आहेत ते गॅमेटोसाइट्स कोणामध्ये एंट्री मारतात? गॅमेटोसाइट्सनी काय तयार केले? गॅमेटोसाइट्सनी तयार केले मॉस्किटोमध्ये गेले. मॉस्किटोमध्ये गेल्यानंतर पुन्हा काय होणार आहे? सेक्शुअल रिप्रोडक्शन. मॉस्किटोमध्ये गेले आणि काय झालं? सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं, मग त्यांनी काय तयार केले? गॅमेट्स तयार केले. गॅमेट्स तयार केले आणि गॅमेट्स तयार करून काय केलं? झायगोट तयार केलं आणि झायगोटचं ब्रेकडाऊन झालं. झायगोट्सचं काय झालं? ब्रेकडाऊन झालं आणि काय रिलीज केलं त्यांनी? स्पोरोझोइट्स रिलीज केले. आणि स्पोरोझोइट कुठे गेले? मॉस्किटोच्या सलायवरी ग्लँड्समध्ये गेले. सलायवरी ग्लँड्समध्ये. आणि यांच्यामधून हे कुठे गेले? जर का मॉस्किटो बाईट एखाद्या ह्युमनला झाला तर मग त्यांच्यामध्ये काय होतं? त्याचं इन्फेक्शन होतं. क्लिअर इथंपर्यंत? हे होतं मलेरियाचं सायकल. यातला प्रत्येक पॉईंट लक्षात ठेवा, कारण आपल्याला इथे याच्यावरती प्रश्न विचारलेला होता, हिमोझोइन की कोणतं केमिकल रिलीज केल्यानंतर हे होतं. याचा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही मच्छर चावण्यापासूनच स्वतःला वाचवा, नाही का? कधीही ट्रीटमेंटपेक्षा प्रिकॉशन्स केव्हाही चांगले, नाही का? आपण वारंवार हे ऐकतोच, आपल्यालाही माहीत असतं ते, पण तरीही आपण ते प्रिकॉशन्स पाळत नाही, घेत नाही. सो ते बेटर केव्हाही ॲज अ ट्रीटमेंटपेक्षा. हिमोझोइन क्लिअर हा एक पार्ट, म्हणजे मला वाटतं त्या ऑप्शन्समधला या प्रश्नाच्या एकच हिमोझोइन राहिलं होतं, ते मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करून दिलं आहे. आता नंतरचा पार्ट मी तुम्हाला म्हटलं की बरेच ठिकाणी असं, म्हणजे बऱ्याच बुकमध्ये तुम्ही वाचाल की ज्यांना ॲनिमिया आहे, सिकल सेल ॲनिमिया आपण पाहतो. आता सिकल सेल ॲनिमिया म्हणजे काय होतं बघा. हे एवढं पुसण्याची गरज पण नाही, एवढं व्यवस्थित लिहिल्यावर पुसूही वाटत नाही. सिकल सेल ॲनिमियामध्ये काय होतं? ॲक्च्युली हे एक जेनेटिक डिसऑर्डर आहे. काही जीन्सच्या अल्टरेशनमुळे आपल्या ज्या RBCज असतात त्या RBCचा नॉर्मल शेप जो असतो तो असतो आपला बायकॉन्व्हेक्स. तो असतो बायकॉन्केव्ह आहे, बरोबर? दोन्ही बाजूनी आतमध्ये असा शेप असतो. पण काही जेनेटिक अल्टरेशनमुळे किंवा जीन्सच्या अल्टरेशनमुळे या RBCचा शेप जो आहे तो बायकॉन्केव्ह न राहता होतो सिकल शेप, म्हणजे असा विळ्याच्या आकाराचा शेप होतो. आहे, बरोबर? RBCमध्ये कोणतं पिगमेंट आहे? हिमोग्लोबिन, बरोबर? आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन कोणतं? की ऑक्सिजनचं वहन करून नेणं. आहे, बरोबर? ऑक्सिजनचं वहन करून नेणं. मग जर का मला सांगा, इथे याला सरफेस एरिया जास्त मिळत होता म्हणून हा ऑक्सिजन व्यवस्थितपणे वाहून नेत होता. आणि जसं की आपण आधी शिकलोय की एका RBCमध्ये एक हिमोग्लोबिन असतं आणि एका हिमोग्लोबिनकडे काय असतात? 4 Fe असतात. एका हिमोग्लोबिनकडे काय असतात? Feचे 4 मॉलिक्यूल असतात. आहे, बरोबर? आणि एक Fe जो आहे तो एक O2 कॅरी करतो. आहे, बरोबर? मग 4 Fe किती O2 कॅरी करतात? 4 O2 कॅरी करतील. आहे, बरोबर? 4 O2 म्हणजे ऑक्सिजन किती? 4 दुने 8. आहे, बरोबर? मग मला सांगा, तुम्हाला मी सांगितलेलं होतं की 100% सॅच्युरेशन कधीच शक्य नसतं. आहे, बरोबर? कारण आपली ऑक्सिजनची नीड कधी कधी 50ला पूर्ण होते, 50% सॅच्युरेशनला, कधी कधी ती 30%लाच पूर्ण होते. आहे, बरोबर? मग त्याला आपण म्हणतो असोसिएशन. कधी कधी 50पेक्षाही जास्त जाते किंवा त्याच्याही पुढे जाते, तेव्हा आपण त्याला म्हणतो डिसोसिएशन. बोहर्स इफेक्ट आठवा, ठीक आहे, आपण रेस्पिरेशनमध्ये पाहिलेला. मग ही जी काही सगळी प्रोसेस आहे, मग हे 100% सॅच्युरेशन होतच नाही आहे कधी. मग ऑलरेडी जर का आपल्या RBC बायकॉन्केव्ह असून सुद्धा 100% सॅच्युरेशन दाखवत नाही आहेत, म्हणजे ऑक्सिजन कमीच वाहून नेत आहेत. आहे, बरोबर? पण याच्यामध्ये आपली गरज भागती आहे. पण जेव्हा ही केस होते ना, सिकल शेपवाली केस होते, त्या सिकल शेपमध्ये RBCला सरफेसच कमी आहे ऑक्सिजन वाहून न्यायला.
आता इथे ती इकडे वाहून नेऊ शकते, पण इकडच्या सरफेसवरती नाही नेऊ शकत आहे असं आपण कन्सिडर करतो, तसंच असेल असं नाही. पण इकडे ॲज कम्पेअर्ड टू नॉर्मल शेप काय होतं, कमी ऑक्सिजनचं वहन केलं जातं. आणि ऑक्सिजनचं कमी वहन केलं जातं आहे, त्याच्यामुळे आपल्या जी ब्लडची थिकनेस असते ती ब्लडची थिकनेस आपल्या वाढते. ब्लडची थिकनेस वाढल्यानंतर आपलं ब्लड क्लॉटिंग होण्याचे चान्सेस जास्त असतात. ऑक्सिजन कमी मिळतो तर त्याचं ब्लड क्लॉटिंग होतं. ब्लड क्लॉटिंग होतं आहे म्हणजे रक्ताच्या गुठळ्या होत आहेत. आणि जर का आपल्या ब्रेनकडे जाणारी एखादी नर्व आहे, एखादी शीर आहे, ती जर का या ब्लड क्लॉटमुळे अडवली गेली तर तिला होणारा रक्तपुरवठा जो आहे, आपल्या ब्रेनला होणारा जो रक्तपुरवठा आहे तो काय होतो, ब्रेक होतो आहे. कधी कधी असं होतं की आपल्या स्पायनल कॉर्डमधला आपला जो बॅलन्स आहे त्या मेंटेन करणाऱ्या ज्या स्पायनल नर्व्स निघत आहेत त्यांच्यामधली एखादी ब्रेक झाली तरीसुद्धा आपल्या एखाद्या अवयवाचं काम बंद पडू शकतं. लक्षात घ्या हां हे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल यांच्यामध्ये बऱ्यापैकी चान्सेस आपल्याला दिसतात की जे पॅरालिसिस होणारे जे असतात त्यांच्यामध्ये या केसेस आपल्याला पाहायला मिळतात की जर ते जेनेटिक असेल. आणि हे जे सिकल सेल ॲनिमिया डिसीज आहे तो कसा आहे, जेनेटिक डिसऑर्डर आहे एक. त्याच्यामुळे ते तुम्हाला एक स्टेट बोर्डमध्ये एक छान असा चार्टसुद्धा दिला आहे की जर का म्हणजे आई वडील जर का सिकल सेल इफेक्टेड असतील तर होणारी अपत्य जी असतात त्यांच्यामध्ये किती प्रमाणात हे पर्सेंटेज असू शकतं, कोण कॅरियर असेल किंवा कोण ऑलरेडी इन्फेक्टेडच असेल. ठीक आहे हे. सो मग त्या टेस्टसुद्धा केल्या जातात. काही तालुका लेवलची रुग्णालये असतात आणि काही जिल्हा लेवलची असतात तर तिकडे सुद्धा या टेस्ट आपल्याला करून मिळतात. ठीक. हे झालं सिकल सेलशी रिलेटेड आणि हा होता आपला. पण नेहमी लक्षात ठेवा जे हेट्रोझायगोट असतात तर त्यांच्यामध्ये होण्याचे चान्सेस कमी असतात. मोनोझायगोटमध्ये किंवा होमोझायगोट्समध्ये हे होण्याचे चान्सेस जास्त असतात ॲनिमिया होण्याचे, मलेरिया होण्याचे. ठीक आहे. ही होती मलेरियावाली एक महत्त्वाचा पार्ट. त्याच्यानंतर आपल्याला आपण इन्क्युबेशन पिरियड जो आहे तो एक महत्त्वाचा होता बघा. इरिथ्रोसाइट्सवालं जे इन्क्युबेशन पिरियड नाही, इरिथ्रोसायटिक जे आपण पाहिलं ना RBCचं होणारं रप्चर ते किती दिवसांनी होतं ते. सगळ्यात पहिलं आपण कोण पाहिलेलं होतं, प्लाझ्मोडियम वायवॅक्स. त्यानंतर आपण पाहिलं प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम आणि नंतर पाहिलं प्लाझ्मोडियम मलेरिया आहे बरोबर. त्यातली सगळ्यात पहिली जी आहे आपण बघूयात की हे इन्फेक्ट कुठे करतात, लिव्हरला इन्फेक्ट करतात, त्यानंतर RBCजना करतात. सगळ्यात पहिला पॉईंट आहे तो म्हणजे इरिथ्रोसायटिक स्किझोगॅमी. इरिथ्रोसायटिक स्किझोगॅमी किती दिवसांनी होते, इरिथ्रोसायटिक स्किझोगॅमी हे म्हणजे काय माहिती आहे, RBC ब्रेक होत आहेत ना, फुगून राऊंड होत आहेत आणि मग ब्रेक होत आहेत, ते म्हणजे इरिथ्रोसायटिक स्किझोगॅमी. याच्यामध्ये 48 तास, यांच्यामध्ये 48 तास, यांच्यामध्ये 48 तास, यांच्यामध्ये 72 आवर्स. त्याच्यानंतर इन्क्युबेशन पिरियड किती असतो, इन्क्युबेशन पिरियड याचा इन्क्युबेशन पिरियड असतो काहीतरी 12, पुन्हा असतो 14, पुन्हा असतो 12 आणि पुन्हा असतो 14 आहे. 14 नाही एक मिनिट, आपण आधी ह्या सिक्वेन्स घेतला आहे ना. प्लाझ्मोडियम वायवॅक्समध्ये जो असतो तो असतो 14, याच्यामध्ये असतो तो 12, प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरममध्ये तो असतो पुन्हा 14 आणि प्लाझ्मोडियम मलेरियामध्ये असतो 30. ठीक आहे. हा इन्क्युबेशन पिरियड लक्षात ठेवा. याच्या मलेरियामध्ये आपल्याला 3 स्टेजेस पाहायला मिळतात. त्या 3 स्टेजेसला आपण नावं देतो. सगळ्यात पहिला आहे कोल्ड स्टेज. सगळ्यात पहिली कोल्ड स्टेज ज्याच्यामध्ये आपल्याला आधी थंडी वाजून येईल, फर्स्ट स्टेज. दुसरी स्टेज हॉट स्टेज, ताप भरणे. तिसरी स्टेज स्वेटिंग स्टेज, घाम येतो, स्वेटिंग स्टेज आहे बरोबर. याच्यासाठी क्लोरोक्विनोन आहे बरोबर, क्लोरोक्विनाइन असं एक क्विनाइन नावाच्या एका झाडाच्या बार्कपासून, कुठून बार्कपासून जे एक्स्ट्रॅक्ट निघतो क्लोरोक्विनोन, हे जे काही औषध मेडिसिन तयार होतं त्याचा वापर या मलेरियावरती केला जातो. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवा. क्लोरोक्विनोन की जे सिंकोना नावाचं एक हे असतं, झाड असतं, त्याच्या बार्कवरून ते काय केलं जातं, त्याचं एक्स्ट्रॅक्शन केलं जाऊन म्हणजे ते काढून त्याच्यापासून जे अँटीबायोटिक तयार केले जातात त्याला आपण म्हणतो क्लोरोक्विनोन. सिंकोना नावाचं एक झाड असतं त्याच्या बार्कपासून, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि हा होता आपला मलेरियावाला पार्ट की जो आपल्याला अभ्यासणं खूप गरजेचं होतं आणि तेवढंच महत्त्वाचं सुद्धा होतं. एक थेरपीसुद्धा असते ज्या थेरपीला आपण म्हणतो आर्टेमिसिनिन. ठीक
ठीक आहे. आर्टेमिसिनिन ही एक थेरपी असते. त्याच्यानंतर पुढे जो आहे तो आहे अमिबॅटिक डिसेंट्री. अमिबॅटिक डिसेंट्री अर्थात फिको ओरल इन्फेक्शन आहे हे, ज्याच्यामुळे पोटात दुखणं, कॉन्स्टिपेशन आहे किंवा कधीकधी आपल्या स्टूलमधून ब्लड पडणं किंवा म्युकस अति जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट होणं स्टूलमधूनच, ठीक आहे ना, यांच्यासारखे हे होत असतात, सिम्टम्स आपल्याला दिसून येतात. आणि कॉमन इन्फेक्शन आहे हे गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्टचं, ठीक आहे. अमिबॅटिक डिसेंट्री. अमिबॅटिक डिसेंट्रीचा कॉझल ऑर्गॅनिझम आहे अँटामिबा हिस्टोलिटिका. कॉझल ऑर्गॅनिझम आहे अँटामिबा हिस्टोलिटिका, ठीक आहे. हा एक कॉझल ऑर्गॅनिझम आहे. आणि इथे आपलं हेल्थ आणि डिसीजेस आणि सायन्स आपलं इथे कंप्लीट केलेलं आहे. जो काही मायक्रो ऑर्गॅनिझम्सवाला पार्ट आहे नाही का, म्हणजे बेनिफिशियल असलेले मायक्रो ऑर्गॅनिझम. आता इकडे तर सगळे आपण डिसीज कॉझिंग बघितले, पण तो वाला जो पार्ट आहे तो मी तुम्हाला नोट्समध्ये तुमच्या देते की जो आहे इम्पॉर्टंट. नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया कोणते किंवा अजून कोणते आहे. अजून तुम्ही रीड करताना एक बायोटेक्नॉलॉजी हा टॉपिक आहे आपल्याला 12च्या बुकमध्ये दिलेला. त्याच्यामध्ये ना डिसीज दिलेत, म्हणजे हायब्रिड व्हरायटीज दिलेत. मग त्या हायब्रिड व्हरायटीजमध्ये ना तुम्हाला काही गायींच्या, म्हैशींच्या, पोल्ट्रीचे ब्रेडसुद्धा दिलेत. ते सुद्धा पाठ करा हां, कारण ते विचारलेले आहेत मॅच द पेअर्सला. अर्थात म्हणजे भूगोल वगैरेमध्ये का होईना पण ते विचारलेले आहेत, पण ते पाठ करा. इन जनरल तो क्वेश्चन जर का सायन्सशी रिलेटेड आला तर तो आपल्याला सुटायला हवा. बायोटेक्नॉलॉजी नावाचा एक पार्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिलं आहे व्यवस्थेमध्ये. फूड टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा तुम्हाला काही महत्त्वाचा पार्ट दिला आहे, जसं की मी आता सांगितले काही बॅक्टेरियाचा आपण यूज करतो नाही का आपल्या फूड एजंटमध्ये. काही असे एजंट असतात जसं की मशरूमसारखे वगैरे, की ज्यांचा आपण जास्त प्रोटीन आहे म्हणून आपण इंटेक करत असतो, त्यांचा अन्न म्हणून त्यांचा वापर करत असतो, त्यांच्या फ्रुटिंग बॉडीजचा वापर करत असतो. त्याचबरोबर जो बायोटेक्नॉलॉजी लास्टला टॉपिक दिला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ना ब्लॉक्समध्ये काही प्लांट दिलेत आणि प्लांट डिसीजेस दिलेत. बरोबर आहे, ते प्लांट डिसीजेस करा आणि त्याचबरोबर त्यांचे कॉझल ऑर्गॅनिझम जे आहेत ते मी तुम्हाला देते, ठीक आहे. पण तुम्ही ते रीड करायला विसरू नका, तो पार्ट फार महत्त्वाचा आहे. आणि हे अशा पद्धतीने मला वाटते बऱ्यापैकी जे 11th 12th आहे ते आपण इथे कव्हर केलेलं आहे. एखादा कोणता टॉपिक असेल ज्याच्यावरती तुम्हाला वाटत असेल की एखादं लेक्चर घ्यायला हवं तर तुम्हाला सांगा. एक आपलं लेक्चर राहिलेलं आहे ज्याच्यामध्ये सगळंच नाही कंप्लीट झालं आहे आपलं, पण आपले प्रॉब्लेम्स राहिलेले आहेत, न्यूमेरिकल्स आपले राहिलेले आहेत. ॲटलिस्ट आपण आत्तापर्यंत आयोगाने विचारलेले जे न्यूमेरिकल्स होते फिजिक्सचे ते आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये ते कव्हर करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपले रेग्युलर जे रिव्हिजनचे लेक्चर असतील ते रिव्हिजनचे लेक्चर होतील आपले फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोचे 2 लेक्चर तरी आपल्याला रिव्हिजनचे लागतील. आणि अशा पद्धतीने आपण इथे हे हा पार्ट कंप्लीट करतो, ठीक आहे. होप सो की हा जो काही सगळा पार्ट आहे सायन्सचा जो काही पार्ट आपण घेतलेला आहे तो तुम्हाला समजलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट.